नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपलं सर्वांचं स्वागत आहे। देशातील संपूर्ण शेतकरी वर्गाला ॲग्रिस्टॅक अंतर्गत नोंदणी करणे बंधनकारक ठरवलेले आहे। जर आपली ॲग्रिस्टॅक अंतर्गत शेतकरी नोंदणी नसेल तर शासनाकडून येणाऱ्या जे काही विविध योजना आहेत त्यापासून आपल्याला वंचित राहावे लागेल। जसे नमो शेतकरी सन्मान निधी योजना, किसान सन्मान निधी योजना, पीक कर्ज, धान बोनस किंवा तत्सम प्रकारच्या ज्या काही योजना आहेत त्या आपल्याला या शेतकरी नोंदणी असेलच तर मिळणार आहेत। तर मित्रांनो, मागील काही दिवसापासून पीएम किसानचा 20वा हप्ता थांबलेला आहे। याचं महत्त्वाचं कारण म्हणजे देशातील जवळपास लाखो शेतकरी अजूनपर्यंत ॲग्रिस्टॅक अंतर्गत आपली फार्मर आयडी म्हणजे शेतकरी नोंदणी केलेली नाही। सध्या महाराष्ट्रामध्ये चालू खरीप हंगामामध्ये शेतकऱ्याला पीक विमा, धान बोनस इत्यादी काही मिळत आहेत। तसेच किसान सन्मान निधी योजना, नमो शेतकरी सन्मान निधी योजना हे सुद्धा या जूनच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर येणार आहे। जर आपल्याकडे शेतकरी नोंदणी नसेलच तर ही योजना आपल्याला मिळणार नाही किंवा शेतीपासून मिळणारे जे काही शासकीय लाभ आहेत ते आपल्याला मिळणार नाहीत। तर मित्रांनो, बरेचसे असे शेतकरी आहेत की त्यांनी फार्मर आयडी काढलेली आहे म्हणजे शेतकरी नोंदणी केलेली आहे, पण त्यांना अद्यापही माहिती नाही की आपण शेतकरी नोंदणी केलेली आहे की नाही। तर मित्रांनो, आपण आपल्या मोबाईलवरती झटपट एका मिनिटामध्ये आपली फार्मर आयडी शेतकरी नोंदणी आहे की नाही हे स्वतःच्या मोबाईलवरून आपण पाहू शकतो। तर मित्रांनो, आपण हे सविस्तर पाहूया। शेतकरी मित्रांनो, गूगल वरती जाऊन आपल्याला सर्च बारमध्ये पीएम किसान असं टाईप करून सर्च करायचं आहे। येणारी जी काही पीएम किसानची वेबसाईट आहे यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला सर्च बारमध्ये काही ऑप्शन दिसत आहेत। न्यू फार्मर रजिस्ट्रेशन, ई-केवायसी, नाव युअर स्टेटस। तर यामधील आपल्याला नाव युअर स्टेटस यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। इथे एंटर रजिस्ट्रेशन नंबर आलेला आहे। म्हणजे जर आपण फार्मर रजिस्ट्रेशन केलेलं असेल, आपल्याला रजिस्ट्रेशन नंबर माहिती असेल तर यामध्ये आपल्याला तो रजिस्ट्रेशन नंबर ॲड करायचा आहे। परंतु आपल्याला रजिस्ट्रेशन नंबर माहिती नसेल तर या रजिस्ट्रेशन नंबरच्या वरतीच नाव युअर रजिस्ट्रेशन नंबर दिलेला यावरती क्लिक करायचं आहे। इथे मोबाईल नंबर अथवा आधार कार्ड नंबर एंटर करण्यास सांगितले जात आहे। तर आपला आधारशी संलग्नित असलेला मोबाईल नंबर इथे ॲड करा किंवा आपण आधार नंबर सुद्धा इथे ॲड करू शकता। यानंतर पुढे कॅप्चा दिसत आहे, कॅप्चा फिल केल्यानंतर गेट मोबाईल OTP यावरती क्लिक करा। एंटर केलेल्या मोबाईल नंबरवरती एक OTP आलेली असते, ही OTP आपल्याला इथे टाईप करायची आहे। OTP टाईप केल्यानंतर पुढे गेट डिटेल वरती क्लिक करा। गेट डिटेल वरती क्लिक केल्यानंतर सर्वात खाली आपल्याला आपला फार्मर आयडी क्रमांक दिलेला असतो। MAH या पद्धतीमध्ये काही अंक दिलेले असतात आणि हाच आपला फार्मर आयडी क्रमांक किंवा शेतकरी क्रमांक असतो। तर मित्रांनो, अशा पद्धतीमध्ये आपण आपली फार्मर आयडी किंवा शेतकरी नोंदणी तपासू शकता आणि याच फार्मर आयडीच्या क्रमांकावरून आपण आपला पीएम किसानचा हप्ता कधी मिळेल या संदर्भाची माहिती पीएम किसानच्या वेबसाईटवरतीच हा आपला फार्मर आयडी ॲड करून आपण तपासू शकता। तर अशाच नवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद, नमस्कार।